नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत. बैलगाडा शौकीनासाठी, बैलगाडा मालकासाठी सर्वात आनंदाची बातमी. माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसाने भव्य दिव्य देवभाव केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक वार बुधवार 5/3/2025. गाव आहे पुरंदोडे, सदाशिवनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर या मैदानातील प्रथम बक्षीस आहे 2,01,000 रुपये. द्वितीय बक्षीस आहे 1,50,000 रुपये. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,01,000 रुपये. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 70,001 रुपये. सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 50,001 रुपये. सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 30,001 रुपये. सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 2,000 रुपये. तर मित्रांनो, ही झाली बक्षिसाची रक्कम. तर या मैदानातील टॉप 10 बैलांचे कोणकोणते पैरे या मैदानात सुद्धा, तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं, सर्जा आणि बकासूरचा पैरा, जो पैरा पाठीमागच्या विरोधात तो 100% खरा ठरला. मी त्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये सुद्धा या मैदानातील प्रमुख कोणकोणते बैल येणार आहेत आणि प्रमुख बैलांचे पैरे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर हे मैदान कसं होणार आहे, अटी आणि नियम काय आहेत, नंतर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही आता बक्षीस सुद्धा पाहिला. तर जी गाडी 2 नंबरला उतरणार आहे, तर त्या गाडीला सुद्धा, जी गाडी सेमीमध्ये 2 नंबरला उतरणार आहे त्या गाडीला प्रत्येकी 10,000 रुपये. म्हणजे आता 7 गाड्या फायनलला गेल्या तर 7 गाड्या सेमीला सुद्धा, म्हणजे प्रत्येक जवळजवळ या मैदानामध्ये 14 बैलगाडी मालक, म्हणजे 14 म्हणजे पैरेचे धरून जवळजवळ 28 बैलगाडी मालक गुलालामध्ये राहणार आहेत. तर या मैदानाचा लाभ घ्या, कारण अतिशय भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. तर संपूर्ण महाराष्ट्रातून या बैलगाडी शर्यतीचा जवळजवळ 28 बैलगाडा मालक या गुलालामध्ये राहणार आहेत. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तर जे प्रेक्षक येणार आहेत त्या प्रेक्षकांना सुद्धा बसण्यासाठी गॅलरीची सुद्धा सोय करण्यात आली. तर या मैदानामध्ये अटी आणि नियम काय आहेत, तर या मैदानात जे अखिल भारतीय संघटनेने जे नियम घालून दिलेत, नंतर महाराष्ट्र आणि राज्य सरकारने जे नियम घालून दिलेत, त्या नियमानुसार या मैदान होणार आहे अशी माहिती सुद्धा आयोजकांनी दिलेत. तर या मैदानाची नोंद 28 तारखेपासून सुरू झालेली आहे. मंगळवारी 4 तारखेपर्यंत असणार आहे, म्हणजे उद्या 4 तारखेपर्यंत असणार आहे. तर या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहेत ज्या समालोचकांना या बैलगाडी शर्यत 7 समुद्रापर नेली, त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केली, असे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार. त्याच्यासोबत असणार आहेत समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रतापदादा झंझुरणे, विकास सर जगदाळे, हे संपूर्ण टीम समालोचनाचं काम पाहणार आहे. तर या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1,500 रुपये. तर तुम्हाला ऑनलाईन नोंद करण्यासाठी नोंदणी क्रमांक देतो, मोबाईल नंबर देतो, त्या मोबाईलवर तुम्ही कॉल करून नोंदणी क्रमांक सुद्धा करू शकता. तर यामध्ये ज्ञानदेव पालवे म्हणून हे नोंदणी क्रमांकाचे आधी माणूस आहेत, त्यांच्याकरिता तुम्ही जाऊन नोंद सुद्धा करू शकता. त्यामध्ये नंबर सांगतो, घ्या 99 75 76 99 50. अनेकदा नंबर घ्या 99 75 76 99 50. तर दुसरे आहेत संजय मदने, त्यामध्ये तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर घ्या 98 90 66 88 81. 98 90 66 88 81 हा कॉन्टॅक्ट नंबर झाला. तिथे तुम्ही कॉल करून तुमच्या बैलगाडी नोंद सुद्धा करू शकता. तर ह्या मैदानाचे आयोजक आहेत महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान, सदाशिवनगर. तर ह्या मैदानाचं ठिकाण आहे, जे नवीन पालखी मैदान आहे त्या पालखी मैदानावरती या मैदानाचं ठिकाण असणार आहे. तर मित्रांनो, या मैदानातले प्रमुख पैरे आणि कोणकोणती बैल या मैदानासाठी येणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात. तर सर्वात पहिला तो म्हणजे ज्याला वेगाचा शेवट म्हटला जातो, तो सर्जा, आणि त्याच्यासोबत असणारा 100% आणि 100% तो म्हणजे 22-11 पिस्टन. सर्जा आणि पिस्टन. आता सर्जा तुम्ही पाहिला असेल, जे पाठीमागचं मैदान झालं होतं 3 लाखाचं मैदान, जे देवेंद्र फडणवीस मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये सर्जे सुद्धा हार झाली होती आणि 22-11 पिस्टनची सुद्धा हार झाली होती. तर त्यामुळे सर्जा आणि पिस्टन ज्या वेळेस गाडी एकत्र आली, ती गाडी नक्कीच गुलामीमध्ये राहणार आहे आणि सर्जा आणि पिस्टन नक्कीच एकत्र येतील आणि हा पैरा फिक्स ठरलेला आहे. तर दुसरा पैरा असणार आहे तो म्हणजे पिंटू शेख मोडक यांचं कॉकटेल. तुम्हाला तर माहित आहे, कॉकटेल तुम्ही गेले 2 ते 3 मैदान झालं, कॉकटेल अतिशय फॉर्म मध्ये, सलग प्रथम क्रमांकाचं जे पाठीमागचं मैदान झालं त्या मैदानामध्ये 1 क्रमांक, नंतर दुसरं मैदान झालं त्यामध्ये सुद्धा 1 क्रमांक. कॉकटेल सुद्धा अतिशय फॉर्म मध्ये असणारा बैल आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या आनंद तारेकर यांचं वादळ. आता तुम्ही वादळला सुद्धा तुम्ही पाहू शकता स्पीड कसा आहे. वादळची सुद्धा मुंबईला जे हार झाली होती त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी येऊन त्यांनी वादळ आणि कॉकटेलने प्रथम क्रमांक, आणि ही जोडी अतिशय चांगल्या प्रकारे बोलते. तुम्हाला काय वाटतं, कॉकटेल आणि वादळ या मैदानामध्ये धावलं तर मग ही गाडी गुलालत राहील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स म्हणून द्या. तर दुसरी 3ऱ्या क्रमांकाची गाडी असणार आहे ते म्हणजे महिब्या. तर तुम्ही महिब्या सुद्धा 100% या मैदानामध्ये देणार आहे, कारण काय की ही काळ्या मातीचं रान आहे आणि फाटे सुद्धा अतिशय सुंदर करण्यात आलेले.
तर सूत्राच्या माहितीनुसार महिब्या सुद्धा या मैदानी येणार शकतात. तर महिब्याचा पैरा असू शकतो तो म्हणजे बकासूर. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये महिब्याच पैरा ठरला होता बकासूर सोबत. पण आता तो नसला तर पिस्टन 22-11 पिस्टन सुद्धा असू शकतो. तर मित्रांनो हे दोन्हीपैकी एक पैरा असू शकतो. तर दुसरा पाहिला तर चौथ्या क्रमांकाचा पैरा आहे तो म्हणजे जो 55 लाखाचा खरेदी आणि जो पाठीमागे 3 लाखाचा मानकरी तो म्हणजे 55 लाखाची खरेदी असणारा अजय शेठ करोंडे यांचा चिक्या. आणि त्याच्यासोबत 100% हीच गाडी धावणार आहे ते म्हणजे जी पाठीमागच्या मैदानात धावली होती ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा मनोहर चव्हाण यांचा लखन. चिक्या आणि लखनची गाडी 100% धावणार आहे. आणि ही गाडी तर मैदानात धावली तर ही गाडी कितवा क्रमांक करेल. पाठीमागचं जे देवेंद्र फडणवीस केसरी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी आणि देवेंद्र फडणवीस केसरीचा मान त्यांच्या नावावरती आहे. आणि ही जोडी सुद्धा जे केसरी मैदान आहे जे सातपुते साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे त्या मैदानामध्ये ही गाडी धावणार आहे. तर मित्रांनो ही जोडी कशी धावेल काय धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा 5व्या क्रमांकाचा बैल आहे तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता तो म्हणजे रायफल 81-81. या बैलाचा सुद्धा पैरा फिक्स झालेला आहे. हे बैल सुद्धा या मैदानासाठी येणार आहे. तो असणार आहे म्हणजे जे यशवंत रामभाऊ जोशी यांचा जो पैलवान बैल आहे या पैलवान बैलासोबत असणार आहे. मित्रांनो पैलवान सुद्धा अतिशय चांगला पळणारा बैल आहे. आणि पैलवान सुद्धा तुम्ही पाहत असाल ज्या वेळेस मैदानात काढला जातो त्यावेळेस गुलाल राहणारा बैल आहे. तर रायफल 81-81 मोठ्या मैदानाचं वसतात आणि त्याच्यासोबत असणारा पैलवान ही जोडी कशी धावेल आणि ही जोडी गुलाल तर राहील का ही गाडी कितवा क्रमांक करेल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर तुम्हाला 6व्या क्रमांकाची गाडी असणार आहे तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा ज्याला आपण हरिण समजला जातो तो म्हणजे बलमा. तर बलमाचा पैरा असणार आहे तो म्हणजे सुंदर जो करंजे कुलकरांचा सुंदर आहे त्या सुंदर बैलासोबत असणार आहे. तर मित्रांनो बलमाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे. बलमा कधी काय करेल काय सांगता येत नाही. बलमाला सुद्धा ज्यावेळेस बैल पुरतो कायम गुलालमध्ये राहणार आहे. तुम्ही पाठीमागच्या मैदानामध्ये पाहिला असेल बलमा सुद्धा तुम्ही दाखवून दिला असेल झलक दाखवून दिला असेल. बलमा अतिशय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि त्याच्यासोबत असणारे करंजे कुलकरांचा सुंदर ज्यावेळेस वडकीला मैदान झालं होतं त्याच्यासोबत सुंदरनं ज्यावेळेस सेमीमध्ये बकासूरला लढत दिली होती तो म्हणजे करंजे कुलकरांचा सुंदर. आणि त्याच्या दुसरा बैल असणार आहे तो म्हणजे दुसरा पैरा सांगतो तो म्हणजे तुमचा 7व्या क्रमांकाला संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजाबाई. तर तेजाबाई सोबत असू शकतो तो जो MMA राजा आहे राजा बैल त्यांच्यासोबत असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की तेजा आणि राजा ही सुद्धा अतिशय चांगल्या पळणारी जोडी आहे. तर मित्रांनो दुसरा बैल सांगतो जो विठ्ठल नानाची नवीन खरेदी तेजा. तर तेजा बैल सुद्धा आज तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस केसरी मैदान झालं होतं त्या सेमीमध्ये तुम्ही पाहिला असेल टॉपचे नंदी त्या सेमीमध्ये होते. आणि त्याला टक्कर देत सेमी पब्लिकने तेजाबाईने आज सेमी पास केला होता आणि ही गाडी गुलालत राहिली होती. तो म्हणजे सुभाष तात्या मांगडे यांचा निसर्ग गाडकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत होता विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजाबाई. ही गाडी सुद्धा अतिशय चांगली धावली आणि ती गाडी गुलासाठी पात्र ठरली. आणि एक तेजाबाईने दाखवून दिलं की मी सुद्धा कुठे कमी नाही. तर तेजाबाई सुद्धा या मैदानासाठी 100% येणार आहे. तर तेजाबाईलाचा पैरा असू शकतो तो म्हणजे भुंगाची तब्येत व्यवस्थित झाली तर भुंगा असू शकतो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. भुंगा नसेल तर तो पुष्पा असू शकतो कटकुणकरांचा. पुष्पा नसेल तर शास्त्री जे जीवनाप्पा देडगे यांचा जो शास्त्री बैल आहे शास्त्री किंवा भारती याच्यासोबत असू शकतो. तर दुसरा पाहायला गेलं तर बैल तो म्हणजे पाखऱ्या अनुजा नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या बैल सुद्धा अतिशय चांगला बैल धावणार आहे. तो म्हणजे त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि पाखऱ्या ही गाडी जेव्हा जेव्हा एकत्रित येते ही गाडी अतिशय स्पीड पकडणारी गाडी असते. आता पाखऱ्या आणि अर्जुन ही गाडी कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. कारण ही गाडी जी पाठीमागच्या मैदान निमसोडला मैदान झालं होतं त्या निमसोडच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी. ही गाडीला स्पीड कसं लागेल या गाडी जवळजवळ या मैदानाचं जे फाटीचं अंतर आहे ते जवळ 1000+ फाटीचं अंतर आहे. त्यामुळे पाखऱ्याला सुद्धा तळातनं पूर्ण शेवटपर्यंत वेग आहे आणि अर्जुनला सुद्धा पब्लिकनं पळणारा बैल आहे आणि पाखरे सुद्धा पब्लिकनं पळू शकतो. तर तुम्हाला काय वाटतंय पाखऱ्या आणि अर्जुन ही गाडी कशी धावेल आणि ही गाडी कितवा क्रमांक करेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्याला चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो तो म्हणजे घरणीकरांचा राजा. तर घरणीकरांचा राजा सुद्धा टॉपच्या पैऱ्यामध्ये दिसणार आहे. तो पैरा असणार आहे तो म्हणजे निमगावकरांचा सावकर. ज्यावेळेस ही गाडी धावली होती ते म्हणजे अकलूजच्या मैदानामध्ये जे अकलूजचं मैदान झालं होतं त्या अकलूजच्या मैदानात राजा आणि निमगावकरांचा सावकर धावला होता आणि ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. आणि 100% हा पैरा असणार आहे निमगावकरांचा सावकर आणि घरणीकरांचा राजा. तर मित्रांनो ही गाडी कशी दाखवेल ज्यावेळेस अकलूजचं मैदान झालं होतं दोन्ही गाड्यांना प्रथम क्रमांक दिला होता तो म्हणजे बकासूर आणि चिक्या होते आणि राजा आणि सावकार होते. दोन्ही गाडीला प्रथम क्रमांकाची मानकरी दिली होते. ही गाडी सुद्धा जे मैदान होणार त्या मैदानामध्ये येणार आहे आणि ही गाडी सुद्धा कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा. तर ज्याचा सगळ्यांना पैरा जाणून घ्यायचा असतो तो म्हणजे आपला सर्वांचा देव सर्वांचा लाडका आपला दशम हिंद केसरी बकासूर. तर बकासूरचा पैरा असणारा 100%
तो म्हणजे 55 लाखाची जी नवीन खरेदी आहे तो म्हणजे चिक्या नसेल तर छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. चिक्या किंवा लखन यांच्यापैकी दोन्ही बैलापैकी एक पैरा असणार आहे. तर मित्रांनो, बकासूरचा पैरा तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या 100% चिक्या असणार आहे. तर तुम्हाला वेगळा पैरा माहिती असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.